तर महाराष्ट्रातील पालिका निवडणुकीचं मतदान 15 जानेवारीला पार पडलं। यावेळी अनेक जिल्ह्यांमध्ये गोंधळाचं वातावरण झालं होतं। तर 15 जानेवारीला सायंकाळी मुंबई महानगरपालिकेचे एक्झिट पोल समोर आले आहेत आणि यामध्ये भाजप शिवसेना आणि शिवसेना शिंदे गटाची सरशी असल्याचं दिसून आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेत तब्बल 52.87% मतदान झाल्याची नोंद आहे। तर ठाणे महानगरपालिकेत 55.59% मतदान झाल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे आणि पुण्यात एकूण 52.42% मतदान झालं। काल रात्री उशिरा याबाबतची सगळी टक्केवारी जाहीर करण्यात आली। 163 जागांसाठी 52.42% इतकं मतदान झालेलं आहे। मतदानाची टक्केवारी आपण पाहतोय। ठाण्यात 55.59% इतकं मतदान नोंदवलं गेलंय। पण बघतोय मुंबई मनपामध्ये 52.87% मतदान आणि ठाण्यात सुद्धा 55.59% मतदान काल झालेलं आहे। आता काल मतदार राजानं नेमका कौल कोणाला दिलेला आहे हे येत्या काही तासातच स्पष्ट होणार आहे। तर ही जी दृश्य आपण सध्या एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवरती पाहतोय ती थेट छत्रपती संभाजीनगर मधून समोर येते। मतमोजणीला अवघे काही तास आता राहिलेत आणि त्यात निवडणूक अधिकारी किंवा जे सगळे मतमोजणी करणार आहेत ते सगळे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेत आणि ही सगळी दृश्य जी पाहतोय याच ठिकाणी आज मतमोजणी होणार आहे। आता पूर्वतयारी सुरू आहे। आपण बघतोय कर्मरेव गायकवाड सांस्कृतिक सभागृहातली ही दृश्य, नाशिक महानगरपालिकेतली दृश्य सुद्धा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतात। तर राज्यभरातला आढावा आपण घेणार आहोत, कशा पद्धतीनं सगळीकडे पोलीस तैनात आहेत, सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आणि निवडणूक कर्मचारी असतील, अधिकारी असतील आता तिथे पोहोचलेले आहेत। तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त प्रतीक्षा लागलेली आहे ती निकालाची। अर्थातच आणि आज मतमोजणी होणार आहे तर कुठेही राडा होऊ नये याची दक्षता पोलीस घेताना दिसत आहेत। त्यानुसार कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळातच त्या मतपेट्या उघडल्या जातील आणि मतमोजणीला सुरुवात होईल। मात्र नाराज आपण या निवडणुकीमध्ये खूप जण पाहिले होते आणि ते कदाचित राडा घालू शकतात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आता पोलीस दक्ष दिसत आहेत। दरम्यान आपण बघतोय की काल मतदान तर झालेलं आहे, मतदान अखेर पार पडलेलं आहे आणि आज अखेर तो क्षण आलाय की ज्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। महाराष्ट्रात विशेषतः मुंबई महानगरपालिकेची ही जी निवडणूक आहे, महाराष्ट्राची मिनी विधानसभा निवडणूक म्हणून तिला ओळखलं जातं, कारण ज्याची मुंबईवर सत्ता त्याचीच महाराष्ट्रावर सत्ता आणि येत्या काही वर्षांमध्ये लगेचच विधानसभा निवडणुका येतातच आहे। त्यामुळे आज मुंबईवर वर्चस्व कोण राखतं आणि मुंबईकरांना नेमकी दोघांनी ज्यांनी साथ घातलेली आहे त्यापैकी मुंबईकर प्रतिसाद कोणाला देतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। 1 कोटींपेक्षा जास्त मतदान खरं तर एकट्या मुंबईमध्ये झालेलं आहे। इतकी मोठी लोकसंख्या या मुंबई या शहराची आहे आणि त्यामध्ये काही प्रकार सुद्धा समोर आले होते। अनेकांच्या तक्रारीही समोर आल्या होत्या, प्रत्येकाला फेऱ्या माराव्या लागल्या होत्या या मतदान केंद्रावरून त्या मतदान केंद्रावरती, म्हणून पाहावं लागणार आहे जो मतदानाचा टक्का यामुळे घसरलाय त्याचा कसा परिणाम होतोय। ठाण्यात मतमोजणीची कशी तयारी सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। बघूया। ठाण्यामध्ये महापालिका निवडणुकीमध्ये एकूण 55% मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। आपण जर पाहिलं तर 16 लाखपेक्षा जास्त मतदार जे आहे ते ठाणे महापालिकेवरती जे आहे ते मतदान करणार होते। तर यामध्ये 8 लाख पुरुष होते, 7.5 लाखपेक्षा जास्त महिला जी आहे ती या ठिकाणी मतदान केलेलं आहे। ठाण्यामध्ये 11 ठिकाणी जे आहे ती एक केंद्र बनवण्यात आलेले आहे। अशात एक केंद्र ज्या ठिकाणी मी उपस्थित आहे ठाण्यातील हॉली क्रॉस हे शाळेच्या बाहेर मी उपस्थित आहे। आपण जर पाहिलं तर याच ठिकाणी जे आहे ते 10 वाजता जे आहे ती या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। ठाण्यामध्ये एकंदरीत आपण जर 9 प्रभाग समिती आहे आणि या 9 प्रभाग समिती अंतर्गत 11 ठिकाणी जे आहे ते मतमोजणीला 10 वाजता सुरुवात होणार आहे। तर आपण पाहिलं तर 2017च्या निवडणुकीच्या नुसार आपण जर पाहिलं तर 3% मतदार जे आहे मतदान आहे ते घसरलेलं आहे। विशेषतः 2017मध्ये आपण जर पाहिलं तर 58.08% मतदान जो आहे तो या ठिकाणी झाला होता आणि आपण जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये 55.58% मतदान जो आहे तो ठाण्यामध्ये पार पडलेला आहे। त्यामुळे 3% मतदान जो आहे तो या 2025-2026च्या निवडणुकीमध्ये घसरलेला आहे। त्यामुळे 3% घसरलेला मतदानाचा फटका कुठल्या पक्षाला बसणार आहे। आपण जर पाहिलं तर ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं 2017मध्ये शिवसेना शिंदे गटाचे 67 नगरसेवक जे आहेत ते निवडून आले होते, त्यावेळी युती नव्हती आणि यावेळी आपण जर पाहिलं तर 2026च्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना यांची युती आहे। जरी 87 जागेवरती शिवसेना लढत असेल तर 40 जागेवरती भाजप ही आपल्या मित्रपक्षाबरोबर लढत आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट हे 75 जागेवरती लढत आहे, तर काँग्रेस जी आहे
ती 96 जागेवरती स्वतंत्र लढत आहे। त्यामुळे आज 10 वाजल्यापासून या सर्व मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे नेमकं ठाणे महापालिकेवरती नेमकं बाजी कोण मारणार हेच पाहणं महत्त्व ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सर, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।